शेतीच्या कामाकरिता व खत वाहण्यासाठी माझे ट्रॅक्टर का सांगितला नाही या कारणावरून पुतण्याने काकाच्या छातीवर कुऱ्हाडीने वार करत काकाची हत्या केल्याची घटना नांदुरा शहरात 29 मार्च रोजी सकाळी घडली। खुनी पुतण्या या घटनेनंतर थेट पोलीस ठाण्यात हजर झाला होता। पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। 29 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास आरोपी शुभम विठ्ठल बोके वय 30 वर्ष राहणार सोनज इसबपूर याने त्याचेच काका गोपाल मनोहर बोके वय 45 वर्ष यांना त्यांच्या घरी जाऊन शेतीच्या कामाकरिता व खत वाहण्यासाठी पुतण्यान माझे ट्रॅक्टर का सांगितले नाही या कारणावरून शिवीगाळ करीत वाद घातला। घरातील सर्व सदस्य हजर असताना घरासमोर पुतण्या शुभमने काका गोपाल यांच्यावर कुऱ्हाडीने छातीवर वार केला। त्यामुळे गंभीर जखमी झालेले गोपाल मनोहर बोके रुग्णालयात गतप्राण झाले। या प्रकरणी त्यांचा मुलगा विश्वजित गोपाल बोके यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी शुभम विठ्ठल बोके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा। ताई, ही घटना कशी घडली होती? काल 10 वाजता तो सकाळी कुऱ्हाड घेऊन आला घरी। हे विशूचे वडील दोघं जण नांदुऱ्याला येल होते। मग मी फोन केला की बा हे कुऱ्हाड घेऊन मारायला येईल तुम्हाला पोलीस स्टेशनला जा रिपोर्ट द्या। हे दोघं बापले का आले, रिपोर्ट दिला आणि घरी आले की बा आता हे गाडी फोडली, पायऱ्या फोडल्या, पोलीस लोक येतील, काही पाहतील, कारवाई करतील। मग आज सकाळी असं वाटलं येतील आता, हे काल रिपोर्ट दिला तर आज सकाळी कोणीच आलं नाही, कारवाई घटनास्थळी कोणीच आलं नाही। म्हणजे आपण जे मृत्यू पडले तुमचे पती आहेत की भाऊ आहेत की पती आहेत, ते काल इथे रिपोर्ट देऊन गेले होते? रिपोर्ट देऊन गेले। तर पोलीस प्रशासनाने कोणती काय कारवाई केली? मग काहीच आलेच नाही ना, घटनास्थळी आलेच नाही, कोणतीच कारवाई केली नाही, आलेच नाही। मग आज काय घडलं? आज सकाळी त्याच वेळेत तो डबल आला मारायला। त्याला सांगलं की बा आमच्या जीवाला धोका आहे, तो कुऱ्हाड घेऊन मारायला येते, तुम्ही या। तुम्ही आज सकाळी परत पोलीस प्रशासनाला फोन केला होता का? नाही, ते 2 मिनिटातच झालं ना हा कार्यक्रम। तो आला आणि डायरेक्ट त्यानं मारला। त्यांना खालीच सांगून ठेवलं होतं की तुम्ही सकाळी या समजा आमच्या घरी। आणि वरून आता आम्ही म्हटलं तर पोलीसवाल्यांना या पोराला गच्ची दिली, ज्याचे वडील मला गच्ची आणून बाहेर काढलं। ते आज जे काही झालं की नाही, माझे बाबा वारले याले कारणीभूत नांदुरा पोलीस स्टेशन जबाबदार आहे। पोलीस जबाबदार असं जबाबदार आहे। पोलीस का जबाबदार आहे? काहीच कारवाई केली नाही। पद्धतशीर केली असती तर कशाला एवढं काम झालं असतं? बरं, आता आपलं पुढची काय प्रतिक्रिया? आता नेमकं काय? आम्हाला ते फाशी सजा पाहिजे त्याची। खून का बदला खून आम्ही करतो त्याचा। सर, सोनज या ठिकाणी आज हे सर एक गुन्हा घडला, त्या गुन्ह्याबद्दल आता काय कारवाई राहणार पुढची? सर, आज पोलीस स्टेशन नांदुरा येथे तक्रारकर्ते विश्वजित गोपाल बोके राहणार सोनज यांनी तक्रार दिली की त्यांचे जे काका आहे गोपाल मनोहर बोके वय 45 वर्ष सोनज यांचा मृतकाच्या पुतण्याने, ज्याचं नाव आरोपी शुभम विठ्ठल बोके वय 30 वर्ष राहणार सोनज याने कुऱ्हाडीने त्यांचं मर्डर केलेलं आहे। त्यांच्या छातीत वार करून त्यांचा जीव घेतलेला आहे। अशा लेखी तक्रार येऊन आरोपी शुभम विठ्ठल बोके याच्याविरुद्ध जुने कलम 302 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे आणि आता पोलीस पुढचा तपास करीत आहेत। सर, त्या आरोपीत अटक जो इसम आहे तो मृतकांचा पुतण्या आहे। काका पुतण्या असं एकामेकाचं नातं आहे, एकाच गावात राहतात, एका वाड्यात राहतात आणि त्यांचं जुनं आपसी वैमनस्य होतं, जुने वादतंटे होते, त्याच्यामुळे त्यांनी एकमेकाला मारहाण केली, त्यामध्ये ते मर्डर झालेलं आहे। सर, त्यांच्या जे मृतकाचे परिजन आहेत त्यांनी सांगितलं होतं की काल आम्ही रिपोर्ट दिला होता, त्याच्यावर प्रशासनाने कोणती कारवाई केली नाही, त्याच्याबद्दल काय मत आहे? त्यांचा काय रिपोर्ट होता तो बघता येईल, पण ते काल त्यांनी शिवीगाळ धमकीचा एक रिपोर्ट होता त्यांचा, त्यानुसार पोलीस आता ती कायदेशीर कारवाई करीत आहे आणि आरोपी अटकेमध्ये आहे सध्या पोलिसांच्या। पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत। थँक्यू सर।